गरब्यामध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी विश्व हिंदू परिषदेची भूमिका असेल. विश्व हिंदू परिषदेच्या मागणीवर भाजपच्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. वाहतूक कोंडीमुळे लहान मुलाचा बळी गेला, त्याला जो कोणी दोषी असेल त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा. मनसे नेते अभिजित पानसे यांची मागणी. पीएचडी फेलोशिप प्रलंबित असल्यानं पुण्याच्या गुडलक चौकामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन. आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींची उपस्थिती. बीडच्या शिरूर कासारमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून पाहणी. अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील 3,55,000 हेक्टर जमीन बाधित. आमदार क्षीरसागर यांच्याकडून अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश. पुण्याच्या नाना पेठेमधील आंदेकर टोळीची 27 बँक खाती पोलिसांनी गोठवली. आंदेकर टोळीचा मोरक्या सूर्यकांत आंदेकरच्या मालमत्तेचा पुणे पोलिसांकडून तपास. खात्यामध्ये नव्याने 50 लाख रुपयांची रक्कम आढळून आल्याची माहिती. वाशिममध्ये लग्नाच्या नात्याचा वापर करून फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. वाशिम पोलिसांनी आंतरराज्य टोळीला बेड्या ठोकल्या. टोळीकडून 44,000चे दागिने, 1,25,000ची रक्कम जप्त. नवी मुंबईच्या तळोजामध्ये काकाकडून 17 वर्षीय भाचीची घरामध्ये घुसून हत्या. घरगुती वादातून काकांनाच हत्या केल्यानं परिसरात खळबळ. 45 वर्षीय आरोपीला पोलिसांनी उल्हासनगरमधून अटक करत बेड्या ठोकल्या. विरारमध्ये अर्नाळा सोशल वर्क वेलफेअर असोसिएशनकडून स्वच्छता मोहीम.